नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाचा टॉपिक पाहिलेला आहे. त्या टॉपिकमधील सर्व कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये क्लिअर केलेले आहेत. आज आपण त्या टॉपिकवर आधारित जे लास्ट इयरला जे PYQ आलेले आहेत ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आपल्याला क्लिअर करणार आहोत. चला, वन बाय वन आपण हे क्वेश्चन घेऊ. काय विचारलं आहे बघा आपल्याला, विच अमंग द फॉलोइंग इज विनायलिक हलाइड्स. आपल्याला काय पाहिजे, विनायलिक बघायचं. ओके, आणि हलाइड्स म्हणजे काय असणार आहे, त्याला एक्स म्हणजेच कोणताही हॅलोजन ॲटम्स त्याच्यामध्ये काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. मग आता याच्यामध्ये विनायलिक हलाइड्स कशाला म्हणायचं, तर जे हॅलोजन प्रेझेंट आहे, हॅलोजन ज्या कार्बनला प्रेझेंट आहे बघा, एक्स म्हणजे कोण झाला, हॅलोजन. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असलं पाहिजे, sp2 हायब्रिडायझेशन असलं पाहिजे. म्हणजे काय, हा जो कार्बन असणार आहे तो कार्बन कोणत्या हायब्रिडेशन असला पाहिजे, sp2. याचाच अर्थ हा कार्बन कार्बन काय असणार आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट असला पाहिजे. ओके, मग आपण चेक करू याच्यामध्ये कोणते मिळतात आपल्याला. हा एक्स आहे म्हणजे काय, फंक्शनल ग्रुप आहे ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे. तो ज्या कार्बनला अटॅच आहे तो कोण असला पाहिजे, तर sp2 असला पाहिजे. डायरेक्टली काय असला पाहिजे, sp2. ह्या ठिकाणी जर चेक केलं तर हा कार्बन काय म्हणणार आहे आपल्याला, sp3. आणि मग तो कशाला अटॅच झालेला आहे, sp2. म्हणजे तो काय होणार आहे, अलायलिक होणार. काय होणार तो, अलायलिक. पण आपल्याला काय पाहिजे, विनायलिक पाहिजे. मी काय सांगितलं, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला, तो कार्बन काय असला पाहिजे, sp2 हायब्रिडाइज असला पाहिजे. तो काय असला पाहिजे, sp2. तर आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी भेटतोय. बघा, काय मिळालं आपल्याला, 2 नंबरचा ऑप्शन. फंक्शनल ग्रुप आहे तो या कार्बनला अटॅच झालेला आहे. हा कार्बन काय झालेला आहे, sp2 हायब्रिडाइज आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळाला, तर बी हा ऑप्शन आपल्याला करेक्ट मिळाला. सिंपल लॉजिक आहे, याच्यामध्ये काय अवघड आहे का, काहीच नाही. विनायलिक याचा अर्थ फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे तो कार्बन sp2 हायब्रिडाइज असला पाहिजे. आणि sp2 म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर आपल्याला बी हा करेक्ट आहे. हे क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर सी जर बघितला तर या ठिकाणी काही व्हॅलन्सी सॅटिस्फाय नाही. याचा अर्थ हा ऑप्शन रॉंग आहे. याच्यामध्ये कोणतेही डबल बॉन्ड प्रेझेंट नाही. त्यामुळे हाही ऑप्शन काय झाला, कॅन्सल झाला. याचा अर्थ आपल्याला पहिलाच क्वेश्चन नंबर 1 चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला, बी हा मिळाला. चला सेकंड क्वेश्चन बघू. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. आता याचं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, IUPAC नॉमेनक्लेचर कॅल्क्युलेट करायचं. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. आपल्याला काय करायचं, ही जी चेन दिलेली आहेत कार्बनची, तर बघा काउंट करू आपण, 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन आहे. पण आपण जी प्रायोरिटी द्यायची आहे, नंबरिंग द्यायचं आहे, ते अशा साईडनं द्यायचं ज्या साईडला फंक्शनल ग्रुप काय आला पाहिजे, नियरेस्ट पोझिशनला आला पाहिजे. मग आपण नंबरिंग दिलं बघा, काय आलं, 1 2 3 4 5 आणि 6. सपोज ह्या साईडून नंबर दिला असता मी 1 2 3 नंबरला डबल बॉन्ड आला असता ना, अल्किल ग्रुप आला असता. पण या ठिकाणी 1 2 3 नंबरला BR आला आणि डबल बॉन्ड प्रेझेंट आला. याचा अर्थ हे नंबरिंग बरोबर आहे, 1 2 3. मग आता आपल्याला काय करायचं, किती कार्बन आहेत, 6 कार्बन आहेत. म्हणजे पॅरेंट कोण झाला आपल्याला, हेक्झेन झाला. कोण झाला, हेक्झेन. आता याच्या पुढं जायचं. आता याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. याचा अर्थ तो काय झाला, हेक्स झाला. आणि किती नंबरला कार्बनला आहे, 3 नंबरला आहे. मग काय झाला, हेक्स 3 ENE झालं. काय झालं, हेक्स 3 ENE. आता बघा याच्यामध्ये कोणकोणते सबस्टिट्यूशन प्रेझेंट आहेत. 3 नंबरला कोण आहे प्रेझेंट, ब्रोमो आहे. म्हणजे 3 नंबरला काय येणार आपला, 3 नंबरला येणार आहे ब्रोमो. त्यानंतर 4 नंबरला काय येणार आहे, मिथिल. म्हणजे 3 नंबरला ब्रोमो आणि 4 नंबरला काय झाला, मिथिल ग्रुप प्रेझेंट आला. ओके, मग आता आपल्याला सगळं मिळालं. म्हणजे एक तर स्टेट चेन मिळाली, पॅरेंट मिळाला आपल्याला, कोण मिळाला, हेक्स 3 ENE. पॅरेंट काय मिळालं आपल्याला, हेक्स 3 ENE. त्यानंतर 2 सबस्टिट्यूशन मिळाले आपल्याला. एक मिळाला 3 ब्रोमो आणि दुसरा काय मिळाला, 4 ब्रोमो. मग आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, तर अल्फाबेटिकली नावं लिहायची. मग अल्फाबेटिकली काय येणार आहे, बी पहिल्यांदा येणार आहे. याचा अर्थ 3 ब्रोमो काय आला, पहिल्यांदा आला. काय आला, 3 ब्रोमो. त्यानंतर कोण मिळाला आपल्याला, 4 मिथिल. काय मिळाला, 4 मिथिल. आणि काय मिळालं, हेक्स 3 ENE. मग ऑप्शन बघा आपल्याला, 3 ब्रोमो 4 मिथिल हेक्स 3 ENE आपल्याला पाहिजे. कुठं मिळालं ऑप्शन बघा, इथे 3 ब्रोमो आहे, 4 इथिल आहे. इथिल आहे का, तर नाही, आपला मिथिल आहे. मग काय मिळालं, 3 ब्रोमो 4 मिथिल. 3 ब्रोमो 4 मिथिल हेक्स 3 ENE. हेक्स 3 ENE. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 चे आन्सर आपल्याला काय मिळालं, बी मिळालं, बाय अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. हां, आयडेंटिफाय द स्क्वॉट्स रिएक्शन फ्रॉम द फॉलोइंग. आता आपल्याला 2 रिएक्शन माहिती आहे.
एक आहे स्कॉट्स रिएक्शन आणि दुसरी आहे फिंकेलस्टीन रिएक्शन. ओके, फिंकेलस्टीन रिएक्शन. आता फिंकेलस्टीन रिएक्शन काय तयार करतं, तर अल्किल आयोडाईड तयार करतं. काय तयार करतं हे? अल्किल आयोडाईड. ओके, आणि दुसरी कोणती आहे? स्कॉट्स रिएक्शन आहे, स्कॉट्स रिएक्शन. आणि ते काय तयार करतं, तर ते तयार करतं अल्किल फ्लोराईड तयार करतं. काय तयार करतं? अल्किल फ्लोराइड्स. मग आता आपल्याला स्कॉट्स रिएक्शन बघायचे आहे. हे का दोन्ही सांगितलं, तर ह्या दोन्ही रिएक्शन आयोडीन इझिली काय होत नाही, अल्किल हॅलाइड्स तयार होत नाही, ती काय आहे, स्टेबल नाही. मग त्यासाठी दोन आपण रिएक्शन बघितल्या होत्या. एक काय फिंकेलस्टेन आहे आणि दुसरी काय स्कॉट्स आहे. तर फ्लोरीन हा काय आहे, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे आणि सिंपल रिएक्शनमध्ये तो होत नाही. त्यासाठी स्पेशल रिएक्शन आहे, त्या रिएक्शनचं नाव काय होतं, स्क्वाड्स होतं. आणि आयोडीन पण काय तयार तयार जरी झाला, तो कसा आहे, तो रिव्हर्सिबल आहे. म्हणून त्यासाठी स्पेशल एक टेक्निक आहे किंवा टर्म्स दिलेले आहे रिएक्शन, त्याला म्हणलं आपण फिंकेलस्टेन. म्हणजे स्क्वाड जे रिएक्शन आहे ते अल्किल फ्लोराइड्स म्हणजे RF मॉलिक्यूल तयार झाला पाहिजे प्रॉडक्टमध्ये. मग आता बघा याच्यामध्ये RF कुठे दिसतोय आपल्याला प्रॉडक्टमध्ये, तर या ठिकाणी RCl आहे, तर हा येणार नाही. काय मिळालं आपल्याला? RF प्रॉडक्टमध्ये. म्हणजे क्वेश्चन नंबर 3चं आन्सर आपल्याला काय मिळालं? बी मिळालं. क्वेश्चन नंबर 3चं बी मिळालं. चला क्वेश्चन नंबर 4 बघा. विच फ्रॉम द फॉलोइंग मॉलिक्यूल एक्झिबिट द लोएस्ट डायपोल मोमेंट. आपल्याला काय चेक करायचं आहे? लोएस्ट डायपोल मोमेंट. आता डायपोल मोमेंट याचा अर्थ दोन्ही ॲटममध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काय पाहिजे? जास्त पाहिजे. काय पाहिजे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त. तर आता ह्या ठिकाणी चेक केलं ते मॉलिक्यूल, तर या सगळ्यामध्ये ते सपोज CH3चा आहे, CH3 ही सगळे मिथिल ग्रुप आहेत, म्हणजे सेम झालं. राहिलं कोण? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर ह्या चारही एलिमेंटमध्ये हे सगळे कोणत्या फॅमिलीमधले आहेत? तर हॅलोजन फॅमिलीमधले आहेत. तर हॅलोजन फॅमिलीमध्ये ह्याच्यामध्ये कशाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे? तो काय असणार आहे? मोर डायपोल मोमेंट असेल. मग सगळ्यात डायपोल मोमेंट बघा काय मिळालं आपल्याला? CH3F. सुरुवात जर केली आपण, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि कोण आहे? आयोडीन आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आता या फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनमध्ये आपल्याला काय मिळणार आहे? तर फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आपली ऑर्डर तयार झाली, फ्लोरीन, क्लोरीन, त्यानंतर आला ब्रोमीन आणि त्यानंतर कोणाला? आयोडीन. म्हणजे डायपोल मोमेंट कोणाची जास्त येणार आहे? तर ते येणार आहे CH3Fची. त्यानंतर कोण येणार आहे? CH3Cl, त्यानंतर CH3Br आणि त्यानंतर CH3I. ओके, म्हणजे सगळ्यात जास्त अशा पद्धतीनं. आपल्याला काय विचारलेलं आहे? तर लोएस्ट डायपोल मोमेंट. मग लोएस्ट डायपोल मोमेंट आपल्याला काय मिळाली? CH3I. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आपल्याला काय मिळालं? डी ऑप्शन मिळाला, CH3I. ओके, मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत? क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सिंपल आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे आणि त्यासाठी कोणती टेक्निक आपल्याला वापरावं लागेल, कोणता कन्सेप्ट वापरावं लागेल, ते फक्त आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आता आपल्याला बघा इम्पॉर्टंट दिलं इथं काय? नॉट. आणि काय करायचं? ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे का नाही. म्हणजे आपल्याला दिलेले 4ही कंपाऊंड्स आहेत, त्यातले 3 काय असणार आहेत? ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल आणि एक त्याच्यामधला ऑप्टिकली काय असणार आहे? इनॲक्टिव्ह असेल. तोच आपल्याला काय बघायचं? फाइंड आउट करायचं. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यांचं स्ट्रक्चर कॅल्क्युलेट करावं लागेल. ऑप्टिकल ॲक्टिव्ह हे आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला गरजेचं काय आहे? तर आपल्याला त्याच्यामध्ये कायरल कार्बन प्रेझेंट असला पाहिजे. काय पाहिजे? कायरल कार्बन. जर कायरल कार्बन त्याच्यामध्ये जर प्रेझेंट असेल आणि ते कसे असले पाहिजेत? कायरल कार्बन आहे का नाही ते आधी चेक करायचं आहे. आणि त्यानंतर सपोज त्यातून एखादा ॲक्सिस पास होत असेल, फॉर एक्झाम्पल CH3, CH2, CH2 आणि CH3. जर मी असा पास केला तर हे दोन्ही जर आपल्याला काय मिळत असेल? सेम मिळत असेल, तर ते काय असतात? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतात. काय असतात? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. याचा अर्थ त्याच्यामध्ये कायरल कार्बन प्रेझेंट असत नाही. मग आपल्याला ते शोधायचं आहे की ह्याच्यामध्ये कशा दिलेल्या कंपाऊंडमध्ये कशामध्ये कायरल कार्बन प्रेझेंट नाही, ते फक्त आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. चला वन बाय वन आपण स्ट्रक्चर ड्रॉ करू आणि मग याच्यामध्ये कोण कायरल आहे आणि कायरल नाही हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. 1,2 डाय क्लोरोब्युटेन. म्हणजे आपल्याला ब्युटेन ड्रॉ करायचं आहे. म्हणजे किती कार्बन आहेत बघा? तर ब्युटेन म्हणजे 4 कार्बन. 1, 2, 3, 4. 1 नंबरला आणि 2 नंबरला काय पाहिजे? क्लोरीन पाहिजे. म्हणजे इथं आला क्लोरीन, इथं आला क्लोरीन. आणि व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायचे. व्हॅलेन्सी किती? CH3, त्यानंतर CH2, इथं आला CH, इथं H आणि इथं काय आलं आपल्याला? H. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर सेम टाईपचे ग्रुप याच्यामध्ये प्रेझेंट आले. इथं आला काय? H, इथं आला H. म्हणजे काय आला? सेम टाईपचा ग्रुप आला. त्या ठिकाणी पण ह्या ठिकाणी तसं काय? कार्बन. ह्या ठिकाणी पण काय प्रेझेंट आहे आपल्याला? कार्बन प्रेझेंट आहे. ओके, आता काय बघा,
रूल काय बघायचा आहे, याच्यामध्ये ऑप्टिकली ॲक्टिव्ह किंवा ऑप्टिकली इनॲक्टिव्ह चेक करायचं आहे. मग आपल्याला काय प्रेझेंट पाहिजे, त्यात कायरल कार्बन पाहिजे. बघा, CH2 इथं लिहिला Cl, इथं लिहिला CH2, इथं लिहिला Cl, त्यानंतर CH2 आणि काय लिहिलं CH3. मी आधी स्ट्रक्चर ड्रॉ करतो, मग आपण एक्सप्लेन करू. हे 1 नंबरचं झालं. 2 नंबर काय 1, 3 बघा, CH3 1 नंबरला म्हणजे काय तयार होणार आहे, CH2 त्याला अटॅच झाला Cl, त्यानंतर काय मिळणार आपल्याला CH2. 3 नंबरला काय होईल CH, त्याला आला Cl, 1 2 3 4 इथे आला CH3. त्यानंतर 3 नंबर काय दिलेला 1,4 डायक्लोरोब्युटेन, काय होणार आहे 1 नंबरला क्लोरीन आहे Cl, त्यानंतर CH2, त्यानंतर आला CH2, त्यानंतर CH2 आणि इथं काय आला Cl आला. त्यानंतर 4 नंबर काय दिलेला आहे 2 3 डायक्लोरोब्युटेन, म्हणजे काय होणार आहे CH3 CH, त्याला आला क्लोरीन 1 2 3 आणि 4, इथं आला CH, त्यानंतर आला क्लोरीन आणि त्यानंतर मिळणार आपल्याला काय CH3. तर अशा पद्धतीचे आपण काय केलं, मॉलिक्युल याच्यामध्ये काय केलं ड्रॉ केले आणि आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कोण आहे, म्हणजे नॉट ऑप्टिकली ॲक्टिव्ह. मग आता याच्यामध्ये चेक जर केला आपण, तर सपोज मी जर हा इथून जर कट केला हा, तर आपल्याला दोन्ही साईड सेम दिसतात बघा. ही साईड सेम दिसते आणि ही साईड सेम दिसते. जर दोन्ही साईड काय केला आपण, त्यातून एखादा प्लेन पास केला आणि दोन्ही साईड जर सेम भेटत असतील, काय भेटत असतील सेम भेटत असेल, तर ते ऑप्टिकली काय असतं इनॲक्टिव्ह असतं. बाकी किंवा दुसरी गोष्ट काय बघायचं याच्यामध्ये, त्याच्यामध्ये कायरल कार्बन काय असणार नाही, प्रेझेंट असणार नाही. चेक करू याच्यामध्ये बघा, हा जर कार्बन पकडला तर याच्याकडे 2 हायड्रोजन प्रेझेंट आहे. एकाच ॲटमवर कार्बनवर दोन्ही जर ॲटम सेम असेल तर तो कायरल होत नाही. या ठिकाणी कार्बन दिलाय, इकडे हायड्रोजन 2 हायड्रोजन, म्हणजे हाही कार्बन काय होत नाही, कायरल होत नाही. आता हा जर चेक केला आपण, तर काय बघा, तर अशा पद्धतीचा आहे. कोणाला हायड्रोजन चारही ग्रुप वेगळे भेटले बघा. इथे CH3, इथं Cl, इथं H आणि आता हा पूर्ण ग्रुप म्हणजे चारही ग्रुप. तर हा जो कार्बन आहे, ह्या कार्बनला काय म्हणलं जातं, कायरल कार्बन. आता काय चेक करायचं होतं आपल्याला, ह्याच्यामध्ये ज्या कंपाऊंडमध्ये कायरल कार्बन प्रेझेंट नाही, तो काय असणार आहे, नॉट ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तर आपल्याला काय मिळालं, ऑप्शन नंबर 3 बघा. याच्यामध्ये कायरल कार्बन प्रेझेंट आहे. हा जर आपण चेक केला तर या ठिकाणी हा कायरल कार्बन तयार होईल बघा. बघा, हा हायड्रोजन काढला या ठिकाणी, इथं असं लिहिला मी बघा. आता काय म्हणणार बघा, हा कार्बन आहे, एका ठिकाणी Cl आहे, CH3 H आणि हा पूर्ण ग्रुप, म्हणजे हा काय मिळाला आपल्याला, कायरल कार्बन मिळाला. ह्याच्या केसमध्ये बघा कुठं कायरल कार्बन होतो, CH2 1 2 3 CH, हा इथे H पाहिजे बघा. मी हा H काढला, या ठिकाणी लिहिला. आता बघा, हा जो कार्बन आहे, ह्या कार्बनवर कोण आला बघा, इथे एक Cl आला, इथं इथिल ग्रुप आहे, इथं हायड्रोजन आहे आणि इथं काय CH2Cl आहे. म्हणजे हा चारही ग्रुप काय मिळाले आपल्याला, डिफरंट मिळाले, म्हणजे हा काय मिळाला, कायरल कार्बन. म्हणजे क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर त्यानंतर बी आणि ऑप्शन नंबर काय आहे डी, ह्या तिन्ही केसमध्ये आपल्याला काय मिळाला, कायरल कार्बन मिळाला. जर कायरल कार्बन असेल तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो आणि ह्या केसमध्ये सी ऑप्शनमध्ये या ठिकाणी कुठेही कायरल कार्बन प्रेझेंट नाही, याचा अर्थ नॉट ऑप्टिकली ॲक्टिव्ह. म्हणजे क्वेश्चन नंबर 5चा आपल्याला आन्सर काय मिळालं, सी भेटला. चला नेक्स्ट बघून घ्या. काय, द कंपाऊंड विच शोज हायेस्ट रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता लक्षात घ्या, आपल्याला काय बघायचं आहे, हायेस्ट रिॲक्टिव्हिटी कुणाच्या वर्सेस बघायचं आहे आपल्याला, न्यूक्लियोफिलिक. तर त्यासाठी रूल काय आहे, जर आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते पाहिजे आपल्याला, आर्थो आणि पॅरा. जर आर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला जर ग्रुप असेल तर त्याची रिॲक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. आता जर बघितलं या ठिकाणी हा क्लोरीन आहे, क्लोरोबेन्झिन आहे. ओके, मग हा कोण झाला, अल्फा झाला, म्हणजे काय झाला, आर्थो. हा कोण झाला, मेटा. हा कोण, पॅरा. हा कोण, मेटा. आणि हा कोण झाला, आर्थो झाला. हायेस्ट रिॲक्टिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मी काय सांगितलं, जे ग्रुप आहेत ते कोणत्या पोझिशनला पाहिजेत, आर्थोला पाहिजे आणि पॅराला पाहिजे. मग आता या ठिकाणी जर बघितलं तर 2 NO कशाला मिळाले आपल्याला, आर्थो पोझिशनला, आणि 1 NO कोणत्या पोझिशनला आहे, पॅरा पोझिशनला आहे. याचाच अर्थ ह्याची रिॲक्टिव्हिटी कशी असेल, सगळ्यातच जास्त असेल. म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला, ए मिळाला. ह्या ठिकाणी आर्थोला 1 आहे आणि पॅराला 1 आहेत, पण ह्या ठिकाणी आर्थोला किती ग्रुप आहेत, 2 ग्रुप आहेत आणि पॅराला किती, 1. टोटल ग्रुप किती प्रेझेंट आहेत, 3 प्रेझेंट आहे. म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी काय झाली, हायेस्ट झाली टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे क्वेश्चन नंबर 6चा ऑप्शन काय मिळणार आपल्याला, तर ए ऑप्शन भेटणार आहे. चला नेक्स्ट बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड ॲड टू प्रोड्यूस
ॲड टू प्रोपीन. प्रोपीनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड टू गिव्ह प्रॉडक्ट ऑफ अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉप्स रूल. आता बघा प्रोपीन आहे, प्रोपीन म्हणजे काय होणार आहे, CH3 CH डबल बॉन्ड काय होणार आहे, CH2. हा काय झाला, प्रोपीन झाला. 1 2 3 4 1 2 3 4 प्रोपीन झाला. त्याच्यावरच कोणता रिएजंट वापरावा लागेल विथ रिस्पेक्ट टू काय सांगितले, पर ऑक्साईड म्हणजे काय घेतलं, H2O2. आणि मग आपल्याला प्रॉडक्ट करायचं आहे कशानुसार, अँटी मार्कोनिकॉप्स रूल. तर अँटी मार्कोनिकॉप्स रूलला काय पाहिजे आपल्याला, तर HBr पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, HBr. अँटी मार्कोनिकॉप्स रूल काय सांगतोय, तर इन प्रेझेन्स ऑफ HBr आणि काय हायड्रोजन पर ऑक्साईड जर असेल तर ज्या ठिकाणी हायड्रोजनची संख्या जास्त असेल त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट काय होतं, अटॅच होतं. रूल काय सांगतोय, वेन अन अनसिमेट्रिकल अल्किन रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट then the negative part of the reagent attach with those carbon atom having more number of hydrogen atom. त्याला काय म्हणलं जातं, अँटी मार्कोनिकॉप्स रूल. आणि तो कधी होतो, जर HBr आणि H2O2च्या कॉम्बिनेशन जर असेल त्या ठिकाणी काय होणार आहे, अँटी मार्कोनिकॉप्स रूल. HBr सोडून कोणताही रिएजंट येऊ दे, म्हणजे HCl आला, HI आला किंवा HF आला तर त्या ठिकाणी काय होतं, मार्कोनिकॉप्स रूल. मार्कोनिकॉप्स काय सांगतोय, ज्या ठिकाणी कमी हायड्रोजन आहेत, म्हणजे जर ही जी रिएक्शन केली असती तर आपल्याला मिळाला असता CH3 CH2 CH2 आणि काय मिळाला असता, Br. हा मेजर प्रोडक्ट मिळाला असता. काय मिळाला असतं आपल्याला, मेजर. आणि मायनर कोण मिळाला असता आपल्याला, CH3 CH, इथं आला Br, त्यानंतर इथं आला CH3. हा काय मिळाला असता आपल्याला, मायनर मिळाला असतं. ओके, पण ते अँटी मार्कोनिकॉप्स रूलमध्ये. मार्कोनिकॉप्समध्ये उलटं झालं असतं, हा मेजर झाला असता हा मायनर झाला असता. पण आपल्याला विचारलं अँटी मार्कोनिकॉप्स रूल. मग अँटी मार्कोनिकॉप्स रूलमध्ये काय पाहिजे आपल्याला, तर HBr आणि H2O2 असेल तर अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉप्स रूल फॉलो होतो. आणि मग आपल्याला अँटी मार्कोनिकॉप्सच विचारलेला आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 7 चा ऑप्शन काय मिळणार आपल्याला, सी मिळणार आहे. चला क्वेश्चन नंबर 8 बघा. व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ, कॉमन नेम कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्याला दिलेला IUPAC नॉमेनक्लेचर. मग अशा वेळी काय करायचं आपल्याला, तर दिलेला फॉर्म्युला आहे त्यानुसार आपण काय ड्रॉ करायचं, स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. काय ड्रॉ करायचं, स्ट्रक्चर. आणि मग आपण ते त्याचं कॉमन नेम काय येईल ते काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर बघा स्ट्रक्चर ड्रॉ करा. कोण आहे तो, प्रोपेन आहे, तर प्रोपेन स्ट्रक्चर ड्रॉ करा. प्रोपेन म्हणजे किती कार्बन, तर 3 कार्बन. 1 2 3 3 कार्बन घेतले. पुढं 1 नंबरला काय पाहिजे, ब्रोमो पाहिजे, म्हणजे इथं काय अटॅच केला आम्ही, Br अटॅच केला. 2 नंबरला काय पाहिजे, मिथिल पाहिजे, तर 2 नंबरला मी मिथिल दिला. अजून 2 नंबरला काय पाहिजे, मिथिल पाहिजे. ओके, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार झालं. 1 2 3 प्रोपेन, डायमिथिल काय झालं, प्रोपेन झालं. ओके, आता हे जे व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा 1 2 3 4 आणि इथं काय झाला, CH2 झाला. काय झाला, हा CH2 आणि Br. आता जर हा जर कंपाऊंड जर बघितला आपण, हा पूर्ण Br जर सोडला तर याचं नाव झालं निओपेंटिल. काय नाव झालं याचं, निओपेंटिल. कारण सगळेच कॉमन नेममध्ये काय करतो आपण, सगळेच कार्बन त्याच्यामध्ये काउंट करतो. किती कार्बन तयार झाले, टोटल झाले 5. 5 म्हणजे कोण झाला, हा झाला पेंटेन झाला. 5 म्हणजे काय झाला, पेंटेन. पण एकाच कार्बनच्या सराउंडिंगमध्ये बाकीचे कार्बन आहेत म्हणून त्याला म्हणलं आपण निओ. ओके, एक हायड्रोजन कमी आहे त्याचं नाव काय झालं, निओपेंटिल झालं. काय झालं, निओपेंटिल. आणि कोण ग्रुप अटॅच झाला आहे, Br. आणि Brला नाव काय असतं, तर ब्रोमाइड. म्हणजे काय नाव झालं, निओपेंटिल ब्रोमाइड. काय नाव झालं त्याचं, निओपेंटिल ब्रोमाइड. मग आपल्याला ऑप्शन काय मिळाला, तर क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन काय मिळालं आपल्याला, सी. म्हणजेच काय मिळालं आपलं, निओपेंटिल ब्रोमाइड्स. ओके, चला नेक्स्ट बघू. चूज द फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला चुकीचं स्टेटमेंट शोधायचं आहे. आता चुकीचं स्टेटमेंट बघा, काय सांगितलं, टर्शरी अल्कोहोल रेडिली रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl इन अब्सेन्स ऑफ झिंक क्लोराईड. तर बघा आपल्याला माहिती आहे की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असेल. तर प्रायमरी रिॲक्ट करायचं असेल तर इन प्रेझेन्स ऑफ काय पाहिजे आपल्याला, ZnCl पाहिजे. कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl पाहिजे. टर्शरीला तशी काही गरज नाही, कारण ह्याची ऑलरेडी एनर्जी कशी आहे, जास्त आहे. म्हणजे अब्सेन्स ऑफ ZnCl2, HCl इन अब्सेन्स ऑफ ZnCl2. काय होते, रिएक्शन होते. याचा अर्थ हे स्टेटमेंट काय, करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, चला पुढे बघून घ्या. काय सांगितलं आपल्याला, की फ्रॉम द फॉलोइंग, हां काय विचारलेलं आपल्याला, कॉन्स्टंट, कॉन्स्टंट बॉइलिंग HBr 48% इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड फ्रॉम अल्कोहोल. तर आता आपण बघितलं की आताच रिएक्शन सॉल्व्ह केली आपण, ज्याच्यामध्ये आपण काय केलं की CH3
टू बी काय OH म्हणजे काय अल्कोहोल म्हणजे काय तयार झाला आपला हा CH3 CH2OH हे काय झालं अल्कोहोल झालं आणि ह्याची रिएक्शन कोणाबरोबर करणार आहे आपण HBr बरोबर करणार आहे हा OH आणि हा H निघून जाईल म्हणजे H2O निघून गेला आणि तयार काय झाला CH3 CH2 आणि काय तयार झाला Br म्हणजे आपलं काय तयार झालं अल्किल ब्रोमाइड याचा अर्थ ही स्टेटमेंट काय करेक्ट आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल विथ गिवन हॅलो ॲसिड्स. आता आपल्याला ऑर्डर दिलेली आहे एकच मिनटं ओके. द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल विथ अ गिवन हॅलो ॲसिड काय दिलेलं आहे प्रायमरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन टर्शरी. पण ॲक्च्युली काय पाहिजे ते ही ऑर्डर अशी आहे का तर नाही. तर सगळ्यात जास्त आताच बघितलं आपण तर टर्शरी आहे त्याच्याकडे एनर्जी जास्त आहे त्यानंतर काय पाहिजे सेकंडरी त्यानंतर कोण पाहिजे आपल्याला प्रायमरी पाहिजे. याचा अर्थ हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल ही कशी पाहिजे हॅलो ॲसिडची टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. पण दिलेली ऑर्डर आपल्याला काय दिलेलं आहे प्रायमरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन टर्शरी. याचा अर्थ हे स्टेटमेंट काय आपलं फॉल्स स्टेटमेंट आहे म्हणजे आपला आन्सर काय आहे तर ऑप्शन नंबर सी हा काय मिळाला आपल्याला ऑप्शन मिळाला. पण ऑर्डर आपल्याला पाहिजे होती टर्शरी सेकंडरी आणि प्रायमरी पण दिलेले आहे काय प्रायमरी सेकंडरी टर्शरी. याचा अर्थ ऑप्शन नंबर सी हा आपला काय चुकीचा आहे. डी ऑप्शन चेक करू आपण गुड यील्ड ऑफ अल्किल हलाइड्स म्हणजे इज ऑप्टेन बाय द हिटिंग ऑफ अल्कोहोल विथ सोडियम आयोडाइड इन 95% H3PO4 फॉस्फरिक ॲसिड. तर हे स्टेटमेंट काय करेक्ट आहे. ऑर्डरच याची काय होती चुकीची होती पाहिजे काय होती टर्शरी सेकंडरी प्रायमरी दिलेली आहे प्रायमरी सेकंडरी टर्शरी. मग आपल्याला चुकीचं स्टेटमेंट काय मिळालं आपल्याला सी म्हणजे क्वेश्चन नंबर 9चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला सी मिळाला. चला नेक्स्ट बघू विच ऑफ द फॉलोइंग इज वूड्स फिटिंग रिएक्शन. आता आपल्याला हे वूड्स फिटिंग रिएक्शन माहीत पाहिजे मग आपल्याला इझिली हे काय करता येईल रिएक्शन सॉल्व्ह करता येतील. ॲक्च्युली दोन वेगळे सायंटिस्ट आहेत. पहिला कोण आहे तर तो आहे वूड्स त्यानंतर कोण आहे त्यानंतर आहे फिटिंग. ही दोघं एकत्र आले आणि त्यानंतर जी रिएक्शन केली त्या रिएक्शनला म्हणलं आपण वूड्स फिटिंग. त्याला काय म्हणलं आपण वूड्स फिटिंग. म्हणजे सुरुवातीला जो कोण आला वूड्स आला त्यानं वूड जो आलेला आहे त्यानं कशावर काम केलं तर त्यानं काय केलं अल्किल हलाइड्स बरोबर केलं. कशाबरोबर केलं अल्किल हलाइड्स. दोन अल्किल हलाइड्स एकत्र आणायचे ओके आणि मग त्याच्यापासून आपल्याला काय करायचं हायर अल्केन तयार करायचं. काय तयार करायचं हायर अल्केन. जो फिटिंग आहे त्यानं काय केलं अरिल हलाइड्स यूज केले. काय केले अलिर हलाइड्स म्हणजे काय ॲरोमॅटिक रिंग घेतल्या दोन ॲरोमॅटिक रिंग घेतल्या त्यापासून मग त्याच्या हायर ॲरोमॅटिक रिंग्स काय केल्या तयार केल्या. आणि वूड्स फिटिंगमध्ये काय होणार आहे वूड्सनं कशावर काम केलं अल्किलवर फिटिंगनं कशावर काम केलं अरिलवर. मग अल्किल आणि अरिल दोघे एकत्र येतील म्हणजे काय होणार आहे अल्किल असेल प्लस काय पाहिजे अरिल असला पाहिजे तर ती जी रिएक्शन होईल त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे वूड्स फिटिंग रिएक्शन. म्हणजे एक ॲरोमॅटिक कंपाऊंड पाहिजे आणि एक ॲलिफॅटिक पाहिजे. ओके ह्या वूड्सनं काय केलं दोन्ही ॲलिफॅटिकवर काम केलं फिटिंगनं काय केलं ॲरोमॅटिकवरच फक्त काम केलं आणि दोघे एकत्र आली. मग ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिकचं बाइंडिंग एकत्र करण्याचं काम ह्या वूड्स आणि फिटिंगनं केलेलं आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये चेक करा काय दिलेलं आहे याच्यामध्ये पहिला C6H5 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला C6H5 ओके. आता C6H5Cl म्हणजेच काय रे तर म्हणजेच काय आहे तर क्लोरोबेन्झिन आहे. हा काय झाला Cl ओके. त्यानंतर काय CH3Cl हा काय झाला CH3Cl. काय होणार आहे हा जो Cl हा Cl2 गॅस काय होणार येणे बरोबर काय होणार आहे NaCl बाहेर पडेल आणि या ठिकाणी Clच्या ठिकाणी काय अटॅच होणार आहे CH3 अटॅच होणार. प्रॉडक्ट बघा मी लिहून देतो काय होणार हा बेन्झिन आहे त्याला काय झाला CH3 अटॅच झाला. बघा हा कोण सांगितला हा झाला अरिल झाला. हा काय झाला अरिल. हा कोण झाला हा झाला अल्किल. आपल्याला तेच पाहिजे होतं अल्किल अरिल असेल काय किंवा अरिल अल्किल असेल काय दोन्ही एकच. म्हणजे डायरेक्टली पहिल्यांदाच ऑप्शन आपल्याला मिळाला तर क्वेश्चन नंबर 10चा आन्सर काय मिळाला आपल्याला ए भेटलं. बी बघून घ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे ह्या ठिकाणी अल्किल आहे ह्या ठिकाणी अल्किल आहे याचा अर्थ हा कोण झाला वूड्स झाला. ह्या ठिकाणी काय आहे दोन्ही अल्किल आहे त्यामध्ये हाही काय झाला वूड्स झाला. ह्या ठिकाणी बघा अरिल आहेत दोन्ही काय मिळणार आपल्याला अरिल याचा अर्थ हा कोण झाला फिटिंग झाला. हा फिटिंग आहे हा वूड्स आहे हा वूड्स आहे आणि याच्यापेक्षा काय झाला वूड्स आणि फिटिंग. मग एक ॲरोमॅटिक आणि एक ॲलिफॅटिक रिंग दोघं एकत्र आले आणि मग आपला जो प्रोडक्ट तयार झाला टोलिन आहे. हा काय टोलिन आणि टोलिन तयार झाला म्हणजे क्वेश्चन नंबर 10चा ऑप्शन आपल्याला काय मिळालं ए मिळालं. चला क्वेश्चन नंबर 11 बघा. आता हे खूप सिंपल आहे
नावामध्येच कळतं आपल्याला. हा काय बघायचा आपल्याला? ऑर्गॅनिक मेटॅलिक कंपाऊंड्स. सिंपल RMgX. RMgX म्हणजे काय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स. RMgX म्हणजे काय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स. हा काय झालेला? ऑर्गॅनिक मेटॅलिक कंपाऊंड्स आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 11 चा आन्सर आपल्याला काय मिळालं? ए मिळालं. आणि सिंपलच होतं. चला पुढची बघा, आयडेंटिफाय एक्स. एक्स शोधायचं आहे आपल्याला. काय शोधायचं आहे? एक्स. मग ह्याची रिएक्शन कोणावर झाली? HBr आत्ताच आपण बघितलं होतं. आणि एक रिएक्शन कशाबरोबर झाली? सोडियम बरोबर झाली. तो तयार झालेला प्रॉडक्ट ए आणि तयार झालेला प्रॉडक्ट बी म्हणजे एक्स रिॲक्ट विथ HBr फॉर्मेशन ऑफ ए आणि त्याचं रिॲक्शन झाली, विल्यमसन सिंथेसिस केलं, डाय इथिल इथर तयार झाला प्लस NaBr. एक्स रिॲक्ट झाला सोडियम बरोबर म्हणजे तयार झाला प्रॉडक्ट बी आणि त्याचं विल्यमसन सिंथेसिस केलं, प्रॉडक्ट काय झाला? डाय इथिल इथर तयार झाला. मग आपल्याला शोधायचं आहे काय? एक्स शोधायचं आहे. आपण रिॲक्शन बघू आधी आणि मग आपल्याला प्रॉडक्ट समजेल. तर HBr आहे, ह्याची रिॲक्शन झाली आणि त्यानंतर कोण आहे? Na आहे. तर लक्षात घ्या, HBr आणि Na आता आपण एक रिॲक्शन बघितली. आपण पहिलाच ऑप्शन चेक करू, इथेनॉल. काय दिलेलं आपल्याला? CH3 CH2 आणि काय दिलेलं? OH. आताच रिॲक्शन बघितली, हा OH जाणार आणि HBr येईल म्हणजे काय तयार झालं आपल्याला? CH3 CH2 आणि काय येणार आहे? Br. म्हणजे हा काय झाला? ए नंबरचा प्रॉडक्ट तयार झाला. सेम रिॲक्शन केली आपण बीला, CH3 CH2 OH. मग काय होणार आहे? तर हा होईल CH3 CH2O. Na जाईल आणि त्या ठिकाणी काय येणार आहे? Na येणार आहे. O मायनस आणि काय येणार आहे? Na प्लस. आता ह्या दोघांची रिॲक्शन जर केली आपण म्हणजे कोणाची? CH3 CH2 Br प्लस आता हे दोघे एकत्र येणार. हे ए आणि बी दोघे एकत्र आले म्हणजे हे दोघं CH3 CH2 Br प्लस CH3 CH2O निगेटिव्ह आणि काय आला? Na. यांची रिॲक्शन झाली. काय होणार आहे? इथला Na आणि इथला Br दोघे एकमेकाबरोबर निघून गेले. काय तयार झालं दोघं निघून गेल्यानंतर? तर तयार झालं NaBr. आहे का प्रॉडक्टमध्ये? तर आहे. आता राहिलं कोण बघा? इथला CH3 CH2 CH3 CH2 आणि इथला O निगेटिव्ह इथं अटॅच करेल म्हणजे O CH2 आणि काय झालं? CH3. म्हणजेच नाव काय? हा इथिल आहे, हाही इथिल आहे म्हणजे काय तयार झालं? डाय इथिल इथर. काय तयार झालं? हे डाय इथिल इथर. म्हणजे आपला प्रॉडक्ट तयार झाला का? तर तयार झाला. कोणता? डाय इथिल इथर प्लस काय बाहेर पडला आपल्याला? NaBr. म्हणजे आपण ऑप्शन काय घेतला होता? तर इथेनॉल घेतला होता. म्हणजे क्वेश्चन नंबर 12 चा आन्सर काय मिळाला आपल्याला? इथेनॉल. ओके, मग इथेनॉल घेतला म्हणजे आपल्याला एक्सच कॅल्क्युलेट करायचा होता. हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. मग आपण काय केलं? ऑप्शन घेऊन पुढे गेलो आणि आपल्याला आन्सर मिळालं काय? इथेनॉल. मग इथेनॉल रिॲक्ट केला HBr बरोबर तर तयार झाला आपला काय? अल्किल ब्रोमाइड म्हणजे इथिल ब्रोमाइड तयार झाला. NaBr बरोबर रिॲक्शन झाली. दोन्ही प्रॉडक्ट रिॲक्ट केले आणि विल्यमसन सिंथेसिस झालं आणि आपण काय झाला? प्रॉडक्ट डायइथिल इथर आणि प्लस सोडियम ब्रोमाइड. ऑप्शन काय मिळाला आपल्याला? ए मिळाला. चला क्वेश्चन नंबर 13 बघू आपण. IUPAC नेम ऑफ पॅरा आयोडोटोलिन. आता पॅरा आयोडोटोलिनचा आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर काढायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला त्याच्या आधी स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल आणि मग त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर करावं लागेल. आधी काय करायचं? टोलिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. काय करायचं? टोलिन. टोलिनचा फॉर्म्युला काय? तर बेन्झिन रिंगला काय अटॅच करायचं? CH3 अटॅच करायचं. त्यानंतर म्हणजे आपलं टोलिन झालं. एवढाच पार्ट झाला. आता पॅरा पोझिशनला कोण आला पाहिजे? आयोडीन आला पाहिजे. म्हणजे काय होणार आहे बघा? आर्थो मेटा पॅरा. पॅरा पोझिशनला काय अटॅच केला? आयोडीन जोडला. पॅरा पोझिशनला काय जोडला? आयोडीन जोडला. म्हणजे आता जर ह्याच्यामध्ये दोन ग्रुप बघितले, याला म्हटलं सबस्टिट्यूएंट CH3 म्हणजे मिथिल आला आणि हा कोण झाला? आयोडीन आला. मग आता याला काय द्यायचं? नंबरिंग द्यायचं आहे आपल्याला. तर नंबरिंग दिल्यानंतर ज्याची बघा, हा काय? इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, ह्याला झाला 1, ह्याला 2, 3 आणि हा काय झाला? 4. एक नंबरला कोण प्रेझेंट आहे? आयोडीन प्रेझेंट आहे म्हणून एक नंबरला नाव काय झालं? 1 आयोडो झालं. काय झालं? हे 1 आयोडो. त्यानंतर 4 नंबरला काय प्रेझेंट आहे? CH3 म्हणजे 4 काय झाला? मिथिल झाला. 4 काय झाला? मिथिल झाला. त्यानंतर हे जे स्ट्रक्चर दिसते ते स्ट्रक्चर कोण आहे? बेन्झिन. म्हणजे काय तयार झालं आपल्याला? हा प्रॉडक्ट तयार म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर आलं आपलं 1 आयोडो 4 मिथिल बेन्झिन. 1 आयोडो 4 मिथिल बेन्झिन. म्हणजे आपल्याला काय मिळालं या ठिकाणी? 1 आयोडो आणि 4 मिथिल बेन्झिन. ओके, चला नेक्स्ट बघू. विच अमंग द फॉलोइंग इज SN1 रिएक्शन. बघा काय केलेलं आहे? SN1. आता हे आपण थेरीमध्ये शिकलेलं आहे. ॲक्च्युली SN1 मेकॅनिझम काय असतं? SN2 मेकॅनिझम काय असतं? तरी एकदा पुन्हा एकदा बघू. पण SN1 नावामध्ये जायचं. 1 म्हणजे काय झाला? युनिमॉलिक्युलर. 1 म्हणजे काय झाला? युनिमॉलिक्युलर. N म्हणजे काय झाला? न्यूक्लिओफिलिक. आणि S म्हणजे काय? सबस्टिट्यूशन.
आता युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. त्यानंतर अजून काय लक्षात ठेवायचं, या ठिकाणी 1 आहे, याचा अर्थ ती जी मेकॅनिझम आहे ती 2 स्टेप मेकॅनिझम आहे. किती आहे? 1 असेल तर ती स्टेप किती मेकॅनिझम आहे? 2 स्टेप मेकॅनिझम. 2 स्टेप मेकॅनिझम आहे म्हणजे आपल्याला समजा एखादा मॉलिक्यूल दिला CH3, CCH3, त्यानंतर काय दिला CH3 आणि इथं काय दिला Cl दिला किंवा OH दिला. कोणताही मॉलिक्यूल आपण द्या, Cl द्या किंवा OH द्या किंवा ठीक आहे Cl घेऊ आपण, जो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग डायरेक्टली निघून जाईल. Cl घेतला तर हा सुरुवातीला काय होणार आहे? निघून जाईल. हा निघून गेल्यानंतर कार्बोकॅटायन तयार होईल. हा निघून गेला, इथे तयार केला CH3, इथं आला CH3, इथं आला CH3, इथं काय चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज. मग आता याच्यावर अटॅक करायचा असेल कुठल्याही मॉलिक्यूलचा, OHचा समजा OHचा करायचा असेल निगेटिव्ह चार्ज, तर तो बॅकसाईड अटॅक होऊ शकतो. आणखी काय होऊ शकतो? फ्रंट साईड अटॅक होऊ शकतो. बॅकसाईड सुद्धा होऊ शकतो आणि फ्रंट साईड. पण ज्यावेळी हे जे स्ट्रक्चर होतं आपलं, तर याच्यावर कोणत्याही साईडनं अटॅक करता येत नाही बिकॉज ऑफ अ स्टेरिक हिंड्रन्स. हे जे हायड्रोजन आहेत त्याचा स्टेरिक हिंड्रन्स आहे. तसंच काय क्लोरीन आहे, त्याच्यावर लोन पेअर प्रेझेंट आहे. बाहेरून कोणताही मॉलिक्यूल त्याच्यामध्ये आत येऊ शकत नव्हता. मग अशा केसवर काय झाला? पहिल्यांदा Cl मॉलिक्यूल काय झाला? निघून गेला. निघून गेल्यानंतर मग हे स्ट्रक्चर तयार झालं. ह्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? प्लेनर स्ट्रक्चर. काय म्हटलं याला? ट्रायगोनल प्लेनर म्हटलं जातं किंवा प्लेनर म्हटलं जातं. ट्रायगोनल प्लेनर. मग आता आपल्याला काय बघायचं, याच्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे. ओके, मग काय म्हटलं SN1 आहे, तर SN1 काय आहे? तर 2 स्टेप मेकॅनिझम आहे. SN1 काय आहे? 2 स्टेप मेकॅनिझम आहे. इथे किती दिलेलं आहे? सिंगल स्टेप, याचा अर्थ हे नाही. त्यानंतर ओनली बॅकसाईड अटॅक आहे का? नाही. बघा मी काय सांगितलं, हा झाला बॅकसाईड अटॅक आणि हा काय झाला? फ्रंट साईड अटॅक. म्हणजे दोन्ही अटॅक पॉसिबल आहेत, बॅक पण आणि फ्रंट पण. याचा अर्थ बॅक साईड ऑप्शन काय झालं? कॅन्सल झालं. ट्रान्झिशन स्टेट कंटेंट पेंटॅव्हॅलंट तयार झालं का? नाही. हे 3 तयार झालेले, म्हणजे काय झालं? ट्रायगोनल प्लेनर तयार झाले. याचा अर्थ पेंटॅव्हॅलंट आहे का? तर नाही. बरं, पुढं फॉर्मेशन ऑफ इंटरमिडिएट. हा इंटरमिडिएटचा आहे आणि प्लेनर कार्बोकॅटायन. पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवर, तर कार्बोकॅटायन तयार झाला आणि प्लेनर आहे. याचा अर्थ आपल्याला काय मिळाला? ऑप्शन डी मिळाला. क्वेश्चन नंबर 14 जे फीचर्स मिळालं आपल्याला काय मिळालं? डी मिळालं. चला नेक्स्ट बघा, द करेक्ट ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. जे मगाशी ऑलरेडी आपण एक क्वेश्चन ह्याच्या रिगार्डिंग काय केलेलं आहे? सॉल्व्ह केलेला आहे. तर आपल्याला काय बघायचं आहे? करेक्ट ऑर्डर बघायचं आहे. त्या करेक्ट ऑर्डरमध्ये मगाशी सांगितलं, जर काय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणत्या पोझिशनला पाहिजे? आर्थो आणि पॅरा पोझिशनला. आर्थो आणि पॅरा पोझिशनला. बघा मग ह्याच्यामध्ये जर चेक केलं, हा फक्त पॅराला आहे, 1 प्रेझेंट आहे. इथं आर्थोला 1, पॅराला 1. हा आर्थो, हा पॅरा. ह्या ठिकाणी आर्थोला 2 आणि पॅराला किती आहेत? 1. म्हणजे टोटल किती झाले? 3. म्हणजे सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी कुणाची असेल आहे? 3 नंबरची. कुठे मिळाला आपल्याला 3 नंबर? तर ह्या ठिकाणी पण 3 आणि ह्या ठिकाणी 3 आहे. त्यानंतर कोणाची रिएक्टिव्हिटी आहे? आर्थो आणि पॅरा म्हणजे 2 नंबर, म्हणजे हा 2 नंबर आणि त्यानंतर काय मिळाला आपला 1. म्हणजे बघा काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, नंबर आर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन एवढं बघायचं. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणत्या पोझिशनला पाहिजे? आर्थोला पाहिजे आणि पॅराला पाहिजे. जेवढे जास्त ग्रुप आर्थोला आणि पॅराला प्रेझेंट असतील तेवढी रिएक्टिव्हिटी जास्त असणार आहे. मग या ठिकाणी आर्थो पॅरा बघितलं तर टोटल 3 झाले. इथं आर्थो पॅरा बघितलं तर 2 झाले आणि इथं काय पॅराला फक्त 1च आहे. 3 इथं आहेत म्हणून हा 3 नंबरला काय झाला? सगळ्यात जास्त. त्यानंतर 2 नंबर, त्यानंतर काय याला 1 नंबर. म्हणजे काय काढायचं होतं आपल्याला? तर रिएक्टिव्हिटी काढायची होती ऑर्डर. तर सगळ्यात जास्त मिळाले आपल्याला 3 नंबरची, त्यानंतर 2 नंबर, त्यानंतर काय मिळालं आपल्याला? 1 नंबर. म्हणजे क्वेश्चन नंबर 15चा आन्सर आपल्याला काय मिळालं? तर डी भेटलं. चला नेक्स्ट बघू. आता विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रक्चर ऑफ अ DDT. आता DDT बघायचं आपल्याला. ओके, तर DDT म्हणजे काय? तर डायफेनिल टेट्राक्लोरोइथिन. काय त्याचं? डायफेनिल टेट्रा टेट्रा नाही, ट्रायक्लोरोइथिन. हे स्ट्रक्चर, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे DDTचं लॉंग फॉर्म काय? डायफेनिल ट्रायक्लोरोइथिन. ओके, मग आता याच्यामध्ये बघायचं, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला. डायक्लोरो पाहिजे, तर या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी क्लोरो आहेत का? तर नाही. म्हणजे हा क्लोरो आहे, तिथं आहे, म्हणजे डायक्लोरो झाला. हे दोन्ही ग्रुप काय झाले? फिनिल ग्रुप झाल्या. बरोबर झालं. म्हणजे डायक्लोरो पण झालं, डायफेनिल पण झालं. ट्रायक्लोरो, 3 क्लोरीन ॲटम आले, ट्रायक्लोरो झाले. आणि ही जी लाईन दिसते आपल्याला, म्हणजे किती कार्बन आले याच्यामध्ये? तर 2 कार्बन आले. किती कार्बन आले बघा? हा एक कार्बन आणि हा एक कार्बन, म्हणजे 2 कार्बन म्हणजे काय तयार झाला? इथेन तयार झाला. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळाला? सी मिळाला.
DDTचा लॉंग फॉर्मसुद्धा तुम्हाला विचारला जातो. मागच्या वेळी लॉंग फॉर्म पण विचारला होता आणि स्ट्रक्चर पण विचारलं होतं. तर आपल्याला डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन हा त्याचा लॉंग फॉर्म आहे DDTचा. चला त्यानंतर बघू क्वेश्चन नंबर 17. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट. आपल्याला ए काय करायचं, प्रॉडक्ट फाइंड आउट करायचा आहे इन द फॉलोइंग रिएक्शन. आता काय करायचं, ए फाइंड आउट करायचं. हा Br आहे, इथं काय OH आहे. सिंपल आहे. OH काय होणार, निगेटिव्ह चार्ज आहे, जाईल या ठिकाणी, Br निघून जाईल. हा K आहे. जरी आपल्याला रिएक्शन मेकॅनिझम जास्त कळत नसेल तरी देखील सोपं होऊन जातं बघा. पोटॅशियमला पॉझिटिव्ह, ऑक्सिजनला OHला निगेटिव्ह आला, Brला निगेटिव्ह आणि C2H5ला काय झाला, पॉझिटिव्ह. पहिल्यातला निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्ह बरोबर जाईल. इथला हा K आणि इथला Br काय बाहेर पडला, आपल्याला KBr बाहेर पडला. राहिलं कोण, C2H5 हा पॉझिटिव्ह आहे, ह्याला अटॅच कोण झाला, OH. लिहिला आपण C2H5OH. ओके, OH आहे म्हणजे काय झाला, अल्कोहोल झाला. किती कार्बन आहेत, 2. 2 कार्बन म्हणजे इथेन आणि ई रिप्लेस करायचं OLनं, म्हणजे नाव काय झालं त्याचं, इथॅनॉल झालं. काय झालं, हे इथॅनॉल. म्हणजे क्वेश्चन नंबर 17चा ऑप्शन आपल्याला काय मिळाला, ए मिळाला. म्हणजे काय मिळालं आपल्याला, इथॅनॉल मिळालं. ॲक्वेसच्या ठिकाणी अल्कोहोलिक असता, अल्कोहोलिक तर मात्र आपलं प्रॉडक्ट काय झाला असता, चेंज झाला असता, तो डायरेक्टली पार्टिसिपेशन होत नाही. इथिन मॉलिक्यूल आपल्याला त्यावेळी तयार झाला असतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ॲक्वेस विचारलेला आहे. ॲक्वेस आहे याचा अर्थ तो पार्टिसिपेशन होणार आहे आणि पार्टिसिपेशन झाला मग तो काय झाला, इथॅनॉल झाला. जर झालाच नसता तर त्याचं काय झालं असतं, इथिन झालं असतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट इज अन एक्झाम्पल ऑफ वूड्स रिएक्शन. बघा मगाशी बघितलं आपण, वूड्स आहे याचा अर्थ आपल्याला पाहिजे अल्किल हलाइड्स. काय पाहिजेत आपल्याला, अल्किल हलाइड्स. जर अल्किल, 2 अल्किल हलाइड्स पाहिजेत, दोन्हीही अल्किल पाहिजेत, तर ते वूड्स रिएक्शन झाली. ओके, मग आता याच्यामध्ये बघा, हा काय झाला, अरिल झाला. हा काय झाला, अरिल. हा एक कोण झाला, म्हणजे किती घेतले, तिथं 2 घेतले असणार, म्हणून या ठिकाणी डायफेनिल रिंग तयार झालेले आहेत. म्हणजे हा अरिल आहेत, दोन्ही अरिल घेतलेले आहेत. याचा अर्थ ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन कोणती आहे, ही आहे फिटिंग रिएक्शन. कोणती आहे, फिटिंग. म्हणजे आपल्याला वूड्स नको आहे, म्हणजे समजलं, हे डायरेक्टली मिळालं आपल्याला. हीच रिएक्शन कोणती आहे, फिटिंग रिएक्शन. आता हे बघा, C2H5Br आहे, C2H5Br काय रिएक्शन झाली, वूड्स, कारण दोन्ही काय आहेत, अल्किल ग्रुप आहेत. परत CH3 दोन्ही काय आहेत, अल्किल ग्रुप आहेत. परत CH3 आणि C2H5 दोन्ही अल्किल ग्रुप आहेत. ह्या तिन्ही रिएक्शन आपल्याला काय मिळाल्या, वूड्स रिएक्शन मिळाला आणि ए आपल्याला काय मिळाली, फिटिंग रिएक्शन मिळाली. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 19. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड अंडरगोज SN2 रिएक्शन फास्टली. ओके, म्हणजे ऑलरेडी यांच्यात सगळ्यात SN2 रिएक्शन होणारच आहेत, पण कशामध्ये फास्टली होणार आहेत हे फक्त आपल्याला विचारलेलं आहे. SN2 मगाशी जसं बघितलं आपण, SN1 युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, त्या ठिकाणी फक्त एवढंच आहे. युनिच्या ठिकाणी 2 आहे म्हणजे काय होणार आहे, बाय मॉलिक्युल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बाय मॉलिक्युल होत असेल तर ह्यांची जी ऑर्डर आहे SN2ची, तर ती कशी असते, प्रायमरी, त्यानंतर काय येणार आहे, सेकंडरी, आणि त्यानंतर काय येणार आहे, टर्शरी. म्हणजे सगळ्यात फास्ट रिएक्शन जी होणार आहे ती कुणाची होणार आहे, प्रायमरीची होणार आहे. कुणाची होणार आहे, प्रायमरीची. मग ह्याच्यामध्ये आपल्याला शोधायची की प्रायमरी कोण आहे, सेकंडरी कोण आहे, टर्शरी कोण आहे. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला, हा फंक्शनल आयोडीन ह्या कार्बनला अटॅच आहे, त्याला एकच आहे, हाही प्रायमरी झाला. हा फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तोही एकच आहे, हाही प्रायमरी झाला. फंक्शनल ग्रुप ह्या कार्बनला, हाही प्रायमरी झाला. फंक्शनल ग्रुप ह्या कार्बनला अटॅच झालेला, त्याला किती अल्किल ग्रुप आहेत, हा 1, हा 2, हा 1 आणि हा 2, म्हणजे हा काय झाला, सेकंडरी. म्हणजे हा ऑप्शनमधनंच काय झाला, कॅन्सल झाला. आता या तिन्हीमध्ये काय होणार आहे, SN2 रिएक्शन होणार आहे. या तिन्हीमध्ये काय होणार आहे, SN2 रिएक्शन होणार आहे. मग ह्याच्यामध्ये कुणाची फास्ट होईल, ज्याची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी काय, म्हणजे रिएक्टिव्हिटी ज्याची जास्त, ज्याची रिएक्टिव्हिटी जास्त त्याची काय होणार आहे, हे रिएक्शन फास्ट होणार आहे. आणि रिएक्टिव्हिटी कशी आहे, साईज इंक्रीजेस, रिएक्टिव्हिटी इंक्रीजेस, साईज इंक्रीजेस, रिएक्टिव्हिटी इंक्रीजेस. आता ही जर क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन जर बघितले तर हॅलोजन फॅमिलीमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, आता या तिन्हीचा जर विचार केला, सगळ्यात जास्त साईज, ॲज यू गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल, ॲटॉमिक नंबर इंक्रीजेस ॲज वेल ॲज ॲटॉमिक साईज इंक्रीजेस. जसं खाली जाईल तसं त्यांची साईज वाढत जाते. म्हणजे सगळ्यात जास्त साईज कुणाची भेटणार आपल्याला, आयोडीनची, त्यानंतर Brची, त्यानंतर क्लोरीनची आणि त्यानंतर कुणाची, आयोडीनची. फ्लोरीनची, त्यानंतर कुणाची आपल्याला, फ्लोरीनची. मग सगळ्यात जास्त साईज कुणाची मिळाली आपल्याला, आयोडीनची मिळाली. मग सगळ्यात जास्त आयोडीनची मिळाली असेल आणि हा प्रायमरी असेल, याचा अर्थ आपल्याला काय मिळालं, क्वेश्चन नंबर 19चा ऑप्शन आपल्याला काय मिळाला, ए मिळाला. ओके, चला नेक्स्ट. आयडेंटिफाय द मेजर प्रॉडक्ट 99% फॉर्म वेन CH3 थ्राइस CH इज ट्रीटेड विथ Br2 इन UV लाईट. बघा आता हा टर्शरी दिसतोय आपल्याला, बघा CH3CH, बघा CH3
सी, त्यानंतर आला CH3, इथं आला CH3. ओके, आणि इथं काय येणार आहे CH3 इथं कोण आला आपल्याला H, आणि ह्याला रिॲक्ट करायचं आहे कोणाबरोबर? Br2 बरोबर काय करायचं रिॲक्ट करायचं. कुणाच्या प्रेझेन्समध्ये? UVच्या प्रेझेन्समध्ये. UVच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट केला तर त्याचं रॅडिकल फॉर्मेशन होतं. Br2 कसं लिहिणार? हा Br, हा Br. Br2 कसं लिहिलं आपण? Br. त्याचं रॅडिकल फॉर्मेशन झालं म्हणजेच काय होणार आहे? Brचं रॅडिकल तयार होईल. ह्या Brचं काय होणार? रॅडिकल तयार होईल. Brचं रॅडिकल आणि त्या Brचं काय झालं? रॅडिकल तयार झालं. ओके, मग आता हे रॅडिकल दोन्ही तयार झाल्यानंतर आता हे हायड्रोजन आहे, इथलाही बॉन्ड ब्रेक झाला आणि बघा हे कंपाऊंड असं तयार झालं CH3. त्यानंतर इथं काय झालं? CH3. ओके, इथं काय तयार झालं? रॅडिकल, आणि एक हायड्रोजन रॅडिकल घेऊन बाहेर पडला. हा H आणि इथला Br हे दोघे एकत्र आले. हे दोघे एकत्र आले काय तयार झालं? HBr तयार झालं. ओके, हा बाहेर पडला. आता शिल्लक काय राहिला? Brचा रॅडिकल शिल्लक राहिला. हा Brचा रॅडिकल, हा रॅडिकल, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन एकत्र आले. इथं काय तयार झाला? बॉन्ड तयार झाला. म्हणजे कंपाऊंड आपलं काय तयार झालं बघा? CH3, CH3, त्यानंतर CH3 आणि काय मिळालं आपल्याला? Br. हा प्रॉडक्ट आपल्याला तयार झाला. आता बघा प्रॉडक्ट कुठं दिसतोय आपल्याला, म्हणजे काय मिळणार आपल्याला? तर ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं झालं तर काय होणार आहे? CH3 हा काय होणार आहे? थ्राईस, त्याला कोण झाला? C, आणि त्याला कोण अटॅच झाला? Br झाला. ऑप्शन बघा कुठं मिळाला आपल्याला? तर ऑप्शन कुठं आहे आपल्याला? CH3, त्याला C आणि त्याला कोण? Br. CH3, C आणि त्याला Br, म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला? बी हा ऑप्शन आपल्याला मिळाला. तर अशा तसं बघितलं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा खूप सिंपल आहे, आणि ह्याच्यावर हा जर तुम्हाला टॉपिक व्यवस्थित जर समजला असेल तर बाकीचे अल्कोहोल, फेनॉल, इथल, इस्टर, कार्बोझॅलिक ॲसिड, अमाइन, कीटोन हे सगळे समजतील. म्हणजे हा इतका सिंपल टॉपिक आहे, म्हणजे हा सगळा बेसिक टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला SN1 मेकॅनिझम बघितलं आपण, SN2 बघितलं, मार्कोनिकॉप्स, अँटी मार्कोनिकॉप्स, हे सगळे जे रूल्स आहेत ते आपल्याला बाकीचे जेवढे ऑर्गॅनिकचे टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? यूज करायचं आहेत. तर अशा पद्धतीने जर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत गेला तर मला काय वाटत नाही हा अवघड आहे टॉपिक. हा खूप इम्पॉर्टंट पण टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन्स ह्या टॉपिकमधून तुम्हाला दरवेळी येतातच. तर चांगली प्रॅक्टिस करा, चांगले स्कोअर तुम्हाला भेटतील. पुन्हा भेटू पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.